नमस्कार, मी डॉक्टर हमीद दाभोलकर. बोल बिडूच्या बुकमार्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. याच्यामध्ये माझ्या आयुष्यावरती प्रभाव टाकणारे आणि मला असं वाटतं की जी आपण वाचायलाच पाहिजे अशा पुस्तकांच्या विषयी मी बोलणार आहे. तर लहानपणी माझ्यावरती प्रभाव टाकणारी म्हणजे आपण लहानपणी अनेक वेगवेगळी पुस्तकं वाचत असतो, परंतु माझ्यावर प्रभाव टाकणारी दोन प्रमुख पुस्तकं राहिलेली आहेत, ज्याच्यामधलं वीणा गवाणकरांनी लिहिलेलं एक होता कारवर हे पुस्तक आहे. आपल्यातल्या अनेक जणांना ते प्रेरणादायी वाटणारं पुस्तक आहे. नुकतंच त्याची 50वी आवृत्ती आली. परंतु ज्या वयामध्ये आपल्याला काहीतरी समाजासाठी करण्याची आशा असते, काहीतरी वेगळं करण्याची आशा असते, त्या कालखंडामध्ये अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमधून शिक्षण घेऊन समाजासाठी शेतीच्या पातळीवरती क्रांती करणारा कारवर हा मला तेव्हा देखील हिरो वाटायचा आणि आज देखील हिरो वाटतो. त्यामुळं ज्या ज्या वेळेला कधी आपल्याला प्रेरणा कमी पडते असं मला वाटतं, त्यावेळेला मी कारवरकडे वळतो. कारवरच्या समाधीवरचं एक वाक्य आहे त्या पुस्तकाच्या शेवटी, ते मला खूप भावतं. ते मी या निमित्ताने मुद्दामून एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो. ते असं आहे की स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट, नेवर बी सॅटिस्फाईड. तर ही मला वाटतं की एक जीवनाची अतिशय महत्त्वाची धारणा म्हणून त्या पुस्तकापासून मला मिळाली. दुसरं त्या वयातलं आवडणारं माझं पुस्तक जे आहे ते मराठीमधलं रॉबिन हुड आणि त्याचे रंगेलगडी हे भा. भागवतांनी लिहिलेलं पुस्तक आहे. रॉबिन हुड या म्हणजे श्रीमंतांकडून घेऊन गरिबांना देणाऱ्या अशा धाडसी व्यक्तिमत्वासारखी जी व्यक्तिमत्व असतात त्यांची भुरळ आपल्याला कायमच पडत असते. आणि रॉबिन हुडचे वेगवेगळे ते रंगेल सगळे साथीदार आणि त्यांनी शेरवूडच्या जंगलामध्ये अन्यायाच्या विरोधामध्ये तरी देखील आनंदी राहून अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांनी केलेली लढाई, या सगळ्याचं मला त्या वयात देखील आकर्षण होतं आणि आज देखील मला त्या संकल्पनांचं आकर्षण वाटतं. त्याच्या पुढच्या टप्प्यावरती जसा मी विचार करायला लागलो त्यावेळेला माझ्यावरती प्रभाव टाकणारी जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर माझे वडील यांच्या लिखाणाचा एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. त्यामधलं विचार तर कराल हे जे पुस्तक होतं ते मला खूप स्वतःला जवळचं वाटतं. ते त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला मुक्ताला अर्पण केलेलं आहे आणि त्याच्यामुळं देखील ते माझ्या खूप जवळचं आहे. पण त्या अर्पण पत्रिकेपेक्षा जास्त महत्त्वाचं त्याच्यातला जो मुद्दा आहे तो असा आहे की माणसाने एकूणात विचार कसा करावा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींना आपण कशा पद्धतीनं समजून घेऊ शकतो, त्याच्यासाठी धर्माची, चमत्काराची किंवा आणखीन कुठल्याही गोष्टीची गरज नाही. विज्ञानाची दृष्टी आपल्याला देणारं हे पुस्तक आहे आणि विचार करायची पद्धती काय असते, चिकित्सा करायची पद्धती काय असते हे त्या कालखंडामध्ये मला माझ्या ॲडोलेसन्समध्ये मला वाचायला मिळालं आणि माझी जीवनदृष्टी त्याच्यामुळे बदलली. त्यामुळे हे मी पुस्तक अनेक जणांना रेकमेंड करतो. डॉक्टर दाभोळकरांचं दुसरं पुस्तक आहे तिमिरातून तेजाकडे. याच्यामध्ये त्यांनी विवेकवादाची मांडणी केलेली आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हा फक्त आपल्या प्रयोगशाळेपुरता मर्यादित नाही आहे, तर तो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देखील वापरायला पाहिजे. आणि ज्या वेळेला तो दैनंदिन जीवनात आपण वापरायला लागतो त्यावेळेला त्याला विवेक म्हणतात. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपण चौकस बुद्धीच्या माध्यमातून विचार करून आणि मानवी मूल्यांना मध्यवर्ती ठेवून घ्यायला पाहिजे. हा खूप मोठा धडा मला त्या पुस्तकामधून मिळाला. त्याच्यानंतर मी मानसशास्त्राचा विद्यार्थी, मी मानसोपचार तज्ज्ञ आहे, त्यामुळं मानसशास्त्राचा विद्यार्थी म्हणून ज्या वेळेला मी अभ्यास करायला लागलो त्यावेळेला मी वाचलेली जी मानसशास्त्राची टेक्स्टबुक होती, खरं तर अशी टेक्स्टबुक्स असतात ती आपण विसरून जातो, परंतु मानसशास्त्राच्या टेक्स्टबुक्सचा माझ्यावरती खूप महत्त्वाचा एक पगडा आहे. कारण की त्याच्यातून माझी एक जीवनधारणा वेगळ्या पद्धतीनं घडली आणि ती जीवनधारणा अशी होती की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवरती त्यांची कारणमीमांसा मिळू शकते. खास करून मानवी वर्तनाच्या बाबतीत बोलताना जो मला स्वतःला खूप उत्सुकता वाटणारा प्रश्न होता, ज्याच्यामध्ये काही गोष्टी या जैविक असतात म्हणजे तुमच्या मेंदूशी, तुमच्या जीनशी संबंधित, काही गोष्टी या मानसिक असतात आणि काही गोष्टी या सामाजिक असतात आणि या तिन्ही गोष्टींच्या एकत्रित येण्यामधनं माणसाची वर्तणूक घडत असते. हे मला त्या मानसशास्त्राच्या पुस्तकांमधून शिकायला मिळालं. जसं कॉम्प्रिहेन्सिव्ह टेक्स्ट बुक ऑफ सायकॅट्री हे खरं तर अभ्यासाचं पुस्तक आहे, पण मला अजूनही देखील ते खूप आवडतं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये माझ्या आवडीचे जे विषय राहिलेले आहेत ते उत्क्रांती,
धर्म आणि विज्ञान याच्या अनुषंगाने येणारं वाचन मी करत गेलो, ज्याच्यामध्ये काही प्रमुख लेखक मला आपल्याला सांगायला आवडतील. जसं की रिचर्ड डॉकिन हा एक महत्त्वाचा लेखक आहे, ज्याचं सेल्फिश जीन, गॉड डिल्युजन या पुस्तकांचा देखील माझ्यावरती खूप प्रभाव पडलेला आहे. मराठीमध्ये देखील आता ती उपलब्ध आहेत, की मानवी उत्क्रांती कशा पद्धतीनं झाली आणि त्याच्या मागं असलेलं जे सगळं जेनेटिक्सचं शास्त्र आहे याच्याविषयी ती पुस्तकं बोलतात. गॉड डिल्युजन हे पुस्तक धर्माची आणि देवाच्या संकल्पनेची उत्क्रांती कशी झाली याच्याविषयी अनेक पात्यांवरती बोलतं. त्यामुळे ही दोन्ही पुस्तकं मला खूप आवडतात, मार्गदर्शक वाटतात. तसाच दुसरा माझा आवडता एक लेखक आहे सॅम हॅरिस, ज्याची 2 मला आवडणारी पुस्तकं आहेत. त्यातलं पहिलं आहे मॉरल लँडस्केप. मॉरल लँडस्केपमध्ये सॅम हॅरिस अशा स्वरूपाची मांडणी करतो की मानवी जीवनामध्ये ज्याला आपण मूल्य म्हणतो, ती मूल्य शोधण्यासाठी दरवेळेलाच आपल्याला धर्माचा आधार पाहिजे असं सांगितलं जातं. परंतु सॅम हॅरिस हे धर्माच्या पलीकडे जाऊन देखील न्याय, करुणा, समता, बंधुता ही सगळी मूल्य आपण आपल्या बुद्धीच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो. अशा स्वरूपाचं एक नैतिकतेचं, धर्माच्या पलीकडे जाणारं जे मॉडेल मांडतो ते या मॉरल लँडस्केपमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. ते मला खूप भावतं. वेकिंग अप हे त्याचं जे पुस्तक आहे ते धर्माचा कुठलाही आधार न घेता माणसांनी स्वतःच्या मनशांतीसाठी, मेडिटेशनसाठी काय काय गोष्टी करता येऊ शकतील, सेक्युलर मेडिटेशनविषयी तो याच्यामध्ये बोलतो. त्याच्यामुळं मानवी अनेक वेळेला लोक धर्माकडे मनाला आधार मिळण्याचं एक माध्यम म्हणून जातात, पण त्याच्या पलीकडे विज्ञानवादी पद्धतीनं स्वतःच्या मनाला कसा आधार देता येऊ शकतो याची याच्यामध्ये मांडणी आहे. अजूनही या पद्धतीची आवडणारी माझी 2 पुस्तकं आहेत. एक आहे डॅनियल गोलमन यांचं इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे आपल्याकडे फक्त बुद्धिमत्ता म्हणजे IQला महत्त्व दिलं जातं, परंतु भावनिक बुद्धिमत्तेला म्हणजे समोरच्याची भावना समजणं, स्वतःची भावना समजणं, समोरच्याची भावना हाताळणं आणि स्वतःची भावना हाताळणं, या 4 गोष्टी भावनिक बुद्धिमत्तेत येतात. आणि मला वाटतं की शालेय वयापासून मुलांना जसं आपल्याकडे बाकीच्या बुद्धिमत्तांच्या विषयी आग्रही राहतात पालक, तसं भावनिक बुद्धिमत्तेविषयी जर पालक आग्रही राहायला लागले तर खूप मोठा फरक आपल्या समाजात पडेल. तसंच दुसरं डॅनियल गोलमनचं पुस्तक आहे सोशल इंटेलिजन्स, म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता आणि त्याच्या पुढे जाऊन आता तो एन्व्हायरमेंटल इंटेलिजन्सच्या बाबतीत देखील बोलतो. तर या तिन्ही बुद्धिमत्ता मला वाटतं सध्याच्या कालखंडामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण त्यावरून मानवी जातीचं भवितव्य ठरणार आहेत. म्हणून मला ही पुस्तकं आवडतात. आणखीन एक पुस्तक आहे डॅनियल गोलमनचं, जे डिस्ट्रक्टिव्ह इमोशन्स नावाचं आहे. म्हणजे आपल्याला त्रास देणाऱ्या ज्या भावना आहेत त्याच्यामध्ये जगभरातले प्रसिद्ध मेंदूविज्ञान तज्ज्ञ आणि बुद्धिस्ट फिलॉसॉफीचा अभ्यास करणारे दलाई लामांच्या बरोबरचे भिक्षू यांच्यामध्ये शास्त्रीय पद्धतीनं झालेला तो संवाद आहे. आणि धर्मामधून येणारी अध्यात्माची मांडणी आणि विज्ञानातून येणारी मांडणी याच्या दोन्हीच्या बद्दल ते बोलतात. आणि हे मला खूप इंटरेस्टिंग वाटणारं पुस्तक आहे. सध्याच्या कालखंडात मला प्रभावी वाटलेला लेखक जो युव्हाल नोआ हरारी, जो सध्याच्या जगाचा एक मोठा भाष्यकार समजला जातो, त्याची सेपियन्स आणि 21st लेसन्स फॉर 21st सेंचुरी ही दोन्ही पुस्तकं माझ्यावरती खूप प्रभाव पाडून घेतलेली आहेत. मानवी जगाचा इतिहास तो त्याच्यामध्ये सांगतो. आणि एक फार महत्त्वाची फंडामेंटल गोष्ट मला त्यातनं जी आवडली ती अशी आहे की राज्यघटना असो किंवा धर्म किंवा आणखीन कुठलीही गोष्ट, या माणसांनी एकमेकांना सांगितलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये सत्य असं काही नाही. त्याच्यामुळं त्याची ज्या वेळेला आपल्याला समज येते आणि या गोष्टींकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळतो, ते मला खूप अप्रूप देणारं वाटलं. 21st लेसन्स फॉर 21st सेंचुरीवरती पण मी माझं आवडतं पुस्तक म्हणून लिहिलेलं आहे. या सगळ्याच्या पलीकडे मराठीमध्ये हमीद दलवाई आणि नरहर कुरुंदकर या दोघांच्या पुस्तकांचा देखील माझ्या विचारांवरती प्रभाव राहिलेला आहे. जागर हे नरहर कुरुंदकरांचं पुस्तक हे माणसाला विचार कसा करायचा याच्याविषयी दिशा देणारं पुस्तक आहे. सध्याच्या कालखंडामध्ये मी प्रामुख्याने मेंदू विज्ञान, उत्क्रांती याच्या अनुषंगाने असलेली पुस्तकं वाचतो. स्टीवन पिंकर याचं एनलाइटमेंट नावाचं एक पुस्तक आहे जे मला खूप आवडतं, ज्याच्यामध्ये त्यांनी
माणसाला त्रास देणाऱ्या काही 25-50 गोष्टींचा गेल्या अनेक शतकांमध्ये झालेला प्रवास त्यांनी मांडलेला आहे. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण सारखं असं म्हणत असतो की काही चांगलं चाललेलं नाही, काही चांगलं चाललेलं नाही, अन्याय वाढला आहे, अत्याचार वाढला आहे, धर्मांधता वाढली आहे, हिंसाचार वाढला आहे. पण त्यांनी हे शास्त्रीयदृष्ट्या दाखवून दिलेलं आहे की मानवी इतिहासाचा जर आपण काही शेकडो वर्षांचा प्रवास बघितला तर या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने कमी होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळं मला स्वतःला समजून घ्यायला आणि आजूबाजूच्या लोकांना समजून घ्यायला मदत करणारी ही सगळी पुस्तकं आहेत. तुम्ही पण ती तुम्हाला जिथे मिळतील तिथे वाचा. त्यातल्या अनेक पुस्तकांची आता मराठीत भाषांतरं झालेली आहेत आणि मला जसा त्यांनी निखळ आनंद दिला आणि जीवन बघण्याची एक दृष्टी दिली ती तशीच ते तुम्हाला पण देतील अशी मला आशा आहे.